अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देतील आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर येत्या 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय। स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी मोठ्या प्रकारचा असा एक विलक्षण सोहळाच मानला जातो आणि तो आपण सोहळ्याप्रमाणे एखाद्या दिवाळीसारख्या सणाप्रमाणे आपण हा साजरा करत असतो। प्रत्येक स्वामी भक्तांसाठी स्वामींचा प्रकट दिन हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। तर स्वामी आपल्याला वर्षभर कायम आपल्या पाठीशी उभे असतात। ते आपल्याला प्रत्येक वेळोवेळी मदत करत असतात। ते कायम सांगतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि याची प्रचिती आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला ते कायम वेळोवेळी देत असतात। संकटामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला स्वामी महाराजच बाहेर काढत असतात। तर स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय। स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून एखादी सेवा मात्र अवश्य करूया। जीही काही तुम्हाला सेवा जमेल ते मनोभावे अवश्य करा। आता सेवा काय काय करू शकतो तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील। तर येणाऱ्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला 21 दिवसांच्या सेवेला बसायचं। 21 दिवसांची आता सेवा आपण काय करू शकतो। 20 मार्च 2026ला स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय। तर येणाऱ्या 28 फेब्रुवारी 2026 पासून जर तुम्ही या सेवेला बसलात तर तुमची 21 दिवसांची सेवा इथे पूर्ण होते। सेवा काय करायची तर 28 फेब्रुवारीला तुम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर शुचिर्भूत झाल्यानंतर जी काही तुमची दैनंदिन सेवा असेल, जी काही तुमची देवाची पूजा असेल ती पूजा करून घ्यायची आणि मगच तुम्हाला या सेवेला बसायचं। सेवेला बसताना तुम्हाला आपल्या देव्हारासमोर स्वामी महाराजांसमोर बसायचंय। तर तुम्हाला वेगळी पूजेची मांडणी करायची असेल तर ही तुम्ही करू शकता। तर पूजेची मांडणी करणार असाल तर तुम्हाला देवाला बाजूलाच एक छोटासा चौरंग मांडायचा आहे। चौरंगाभोवती रांगोळी काढायची, त्यावरती स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्याला विराजमान करायचा आहे। त्या फोटोला आपल्याला गंध, अक्षता, फूल वाहून घ्यायचं आहे। जर नवीन वस्त्र असेल तर वस्त्र घातलं तरी चालेल। घंट ठेवायचं आहे, शंख ठेवायचं आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांना पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे आणि खडीसाखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे। जेव्हा तुम्ही सेवेला बसाल तेव्हा तुम्हाला तिथे निरंजन लावून घ्यायचं आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावा, म्हणजे जेणेकरून तुमचं घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होईल आणि मगच या तुम्हाला सेवेला बसायचं आहे। सेवा जर तुम्ही करताय तर तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे। संकल्पयुक्त सेवा कशी करायची हे प्रत्येकाला माहिती आहे। संकल्प कसा करायचा आहे तेही माहिती आहे। कसा कराल ते थोडक्यात सांगते। आपल्याला एक उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये अक्षता, फूल टाकायचं आहे, स्वतःचं नाव सांगायचं आहे। नाव सांगितल्यानंतर गोत्र सांगायचं आहे। गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र सांगायचं। मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे की 21 दिवसांची मी सेवा करतोय तर माझ्याकडून ती मनोभावे होऊ दे, त्यामध्ये कोणतेही अरिष्ट किंवा संकट येऊ नये आणि ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या। जर माझ्याकडून काही त्यामध्ये चुकलं मागलं तर मला माफ करा आणि असं सांगून आपल्याला हे पाणी त्या तांबणामध्ये टाकायचं आहे। तांबणामध्ये सोडलेलं पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपला संकल्प इथे चालू होतो। संकल्प झाल्यानंतर तुम्हाला सेवेला बसायचं आहे। तर संकल्प करताय संध्याकाळी तुम्हाला मठात किंवा केंद्रात खडीसाखर आणि नारळ किंवा गुलाबाचं फूल नाही तर चाफ्याचं फूल घेऊन जायचंय। तिथे सुद्धा सेम स्वामींना सांगायचं की 21 दिवसांची ही मी सेवेला बसतोय, सेवा माझ्याकडून व्यवस्थित पूर्ण करून घ्या, सेवामध्ये काहीच अडथळे येऊ देऊ नका। जर काही चुकलं मागलं तर मला माफ करा आणि तो नारळ, खडीसाखर, फूल आहे ते तिथेच केंद्रात ठेवायचं आणि घरी यायचं। हे फक्त पहिल्याच दिवशी करायचंय। अगदी दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही हे ठेवलं तरीही चालेल। तर आता सेवा काय करायची। स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला 11 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि तारक मंत्राचं 11 वेळा पठण करायचं। तारक मंत्र काय आहे हा प्रत्येक स्वामी भक्तांना माहिती आहे। नव्याने जर सेवेला बसला असाल तर यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला तारक मंत्र मिळून जाईल। 11 वेळा तारक मंत्राचं पठण आणि 11 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप आपल्याला 21 दिवस पूर्ण करायचा आहे। रोज 21 दिवस आपल्याला 11 माळ श्री स्वामी समर्थ, 11 वेळा तारक मंत्राचं पठण म्हणायचं आहे। तर अशा प्रकारे ही साधी सरळ सोपी सेवा आहे। ज्याचं सेवेला 20 ते 25 मिनिटं लागतात। अगदी तुम्हाला एकाच वेळी 20 ते 25 मिनिटं देता येणं शक्य नसेल तर 11 वेळा तारक मंत्र आधी म्हणा, 11 माळ नंतर स्वामी समर्थांचा जप करा। त्याच वेळेला केलं तर अतिशय उत्तम, पण नसेल जमत तर अर्ध केलं तरीही चालेल। तुमची दैनंदिन जी काही काम आहे घरातील ती सर्व आवरा आणि शांत चित्ताने सेवेला बसा। फक्त दुपारी 12 ते 12:30 या टायमिंगमध्ये सेवेला बसू नका, कारण दत्त महाराज भिक्षेसाठी बाहेर गेलेले असतात। बाकी दिवसभरामध्ये अगदी ब्राह्ममुहूर्तापासून संध्याकाळी 7 ते 7:30 मध्ये तुम्ही ही सेवा कधीही करू शकता। आणि आता तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करताय त्यामुळे नियम अटी पाळायचे आहेत। आता नियम अटी काय आहेत। 21 दिवस तुम्हाला जो कोण सेवा करणार आहे त्याला मद्यपान आणि मांसाहार पूर्णतः बंद ठेवायचे। घरातल्यांनी सुद्धा जर मद्यपान मांसाहार बंद ठेवलं तर अतिशय उत्तम, परंतु जमत नसेल तर किमान सेवा करणाऱ्यानेही
फक्त 21 दिवस हे 2 नियम तुम्हाला पाळायचे आहेत. बाकी ब्रह्मचर्य वगैरे पाळण्याची गरज नाही. फक्त गुरुवारी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. एवढे सरळ साधे सोपे नियम आणि अटी आहेत. जर मध्येच सुवेर, सुतक, मासिक पाळी आली तर तेवढे दिवस तुम्हाला सेवा थांबवायची आहे आणि पुन्हा तुम्हाला सेवा चालू करायची आहे. 20 मार्चपर्यंत तुम्हाला 21 दिवसांची ही सेवा करायची आहे. सेवा अतिशय साधी सोपी आहे. प्रत्येकाने सेवा मात्र आवर्जून करा. आणि अगदी जर सेवा करायला तुम्हाला वेळ देता येणं शक्य नसेल तर फक्त स्वामींचं नामस्मरण केलं तरीही चालेल. कारण नामस्मरण करायला कोणतेही नियम अटी नाही आहेत. ते अगदी तुम्ही कधीही कुठेही नामस्मरण करू शकता. परंतु येणाऱ्या प्रकट दिनानिमित्त स्वामींची एखादी तरी सेवा मात्र अवश्य मनापासून करा. आता मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.